इथे मी एक 4 तासांसाठी डाळ भिजवून घेतली आहे किंवा तुम्ही रात्रभर जरी डाळ भिजवून घेतली तरीसुद्धा चालेल. रेग्युलर जी वाटी असते त्या वाटीच्या अंदाजानुसार अर्धी वाटी भरून मी डाळ घेतली होती. डाळ चांगलीच फुलली गेली आहे. गरम पाण्यामध्ये जर तुम्ही भिजत घातली तर अगदी अर्ध्या तासामध्ये भिजली जाईल. आता ही जी डाळ आहे ती आपल्याला वाटून घ्यायची आहे. हातानेच पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं. खूप जास्त पाण्याचा अंशसुद्धा आपल्याला ठेवायचा नाही किंवा याची जी पेस्ट आहे ती खूप पातळसरसुद्धा आपल्याला नको आहे. तर थोडंसं पाणीसुद्धा असायला हवं. म्हणून मी संपूर्ण डाळ हातानेच निथळून घेतली. आता वरून पाणी वगैरे घालायची गरज नाही, कारण ही डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. यामुळे हवी तशी जाडसर बारीक अशी होऊन जाईल. तर खूप जास्त आपल्याला फिरवायची नाही. पल्स मोडवरती साधारण 1 ते 2 वेळाच मी फिरवून घेतलेली आहे. आता जी डाळ आहे ती साईडला चिकटली जाते, व्यवस्थित एकसारखी वाटायला हवी. म्हणून मध्ये फक्त एकदा आपल्याला वर-खाली थोडीशी करून घ्यायची. डाळ भिजली असेल ना, तर अगदी पटकन, अगदी पल्स मोडवरती 2-3 वेळा फिरवली, की लगेचच ही डाळ अशी थोडीशी जाडसर, रवाळ अशी वाटली जाते. मध्ये-अधे एखादा दुसरा डाळीचा दाणा असेल ना, तरीसुद्धा चांगलं खमंग असं लागतं बरं का. तर थोडीशी जाडसर अशीच वाटून घेतलेली आहे. वाटलेली ही डाळ सध्याला आपण साईडला ठेवूयात आणि पुढची कृती काय आहे ते सुद्धा पाहून घेऊ. तर इथे आपल्याला लागणार आहे उकडीची चाळण. ही उकडीची चाळण आपल्याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायची. सगळ्या साईडने व्यवस्थित असं तेल लागायला हवं. आता काय करूयात, जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे डाळीचं, डाळ वाटत असताना तुम्ही काहीच यामध्ये नाही घातलं ना तरीसुद्धा चालू शकतं. फक्त अशीच कोरडी ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर बघा, डाळ अशी मी या चाळणीमध्ये काढून घेतली. आता ही डाळ आपल्याला वाफवून घ्यायची आहे, म्हणून मग असाच ढीग रचायचा नाही. तर ही डाळ अशी चांगली मोकळी करून वाफवून घ्यायची. मग तुमची क्वांटिटी जरा जास्त असेल ना, तरीसुद्धा याच पद्धतीने थोडीशी मोकळी पसरवून घ्यायची. डाळ चांगली पसरवून झाली. आता ज्या भांड्यामध्ये आपण हा पदार्थ तयार करणार आहोत, तेच भांडं इथं मी घेतलंय. इथं मी कढई घेतलेली आहे. यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलं. एखाद्यावरती स्टँड ठेवायचं आणि मग ही उकडीची चाळण यावरती ठेवायची. यावरती झाकण ठेवूयात आणि साधारण मध्यम आचेवरती ना आपल्याला फक्त एक 5 ते 7 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे किंवा मिश्रण जर जास्त असेल तर 10 ते 12 मिनिटांसाठी तुम्ही वाफवून घेऊ शकता. पण खूप पटकन ही डाळ वाफवली जाते, कारण ही आपण आधीच भिजवून घेतली होती. तर बघा, डाळ अगदी एक 5-7 मिनिटामध्ये व्यवस्थित वाफवली गेली आणि अशी पुरणासारखी मस्त मॅश झाली पाहिजे किंवा मग थोडीशी डाळ ही खाऊन पाहायची, म्हणजे मग व्यवस्थित लक्षात येतं की ही डाळ शिजली आहे की नाही. तर जोपर्यंत डाळ थंड होतीये तोपर्यंत पुढची तयारी करूया. तर आपण इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत. या छोट्या-छोट्या आहेत म्हणून मी थोड्याशा जास्त घेतल्या आणि पदार्थ किती तुम्हाला तिखट हवा आहे यानुसार तुम्ही इथे मिरच्या घेऊ शकता. सोबतच 1 चमचा इथं मी जिरं घेतलं. असं जाडसर असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. मस्त असा ठेचा इथे तयार झाला, तुम्ही इथे बघू शकता. हा ठेचा मी साईडला करून ठेवलेला आहे आणि आता ज्या भांड्यामध्ये आपण वाफवून घेतलं होतं तेच भांडं, तीच कढई मी इथं घेतली. तीच भांडी वापरली तर भांड्यांचा फार पसारा होत नाही. आता इथे मोहरी, अर्धा चमचा मोहरी चांगली फुलू दिली, तडतडू दिली. यानंतर आपण वाटून घेतलेलं हे मिश्रण यामध्ये घातलं. कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं. आता यामध्येच मध्यम आकाराचा कांदा चांगला असा बारीक चिरून घेतलेला आहे. हा सुद्धा घातला आणि यासोबतच भरपूर कढीपत्ता घालायचा आहे. आता थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा आपण चांगला परतून घेऊयात. जर हा पदार्थ तुम्हाला खूप दिवस टिकवायचा असेल किंवा प्रवासासाठी तुम्ही वापरणार असाल ना, तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये कांदा नाही घातलात तरीसुद्धा चालेल किंवा मग आज तुम्हाला खायचं आहे आणि उद्यासुद्धा खायचं आहे आणि फ्रीज तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे किंवा प्रवासासाठी तुम्ही वापरताय, तर अशा वेळेस जरा जास्त वेळ कांदा परतून घ्यायचा. कांद्याला लगेचच वास लागतो, यामुळे हा पदार्थ लगेचच खराब होऊ शकतो. प्रवासासाठी जर तुम्ही वापरणार असाल तर मात्र कांदा तुम्हाला इथे घालायचा नाही. आता जोपर्यंत कांदा चांगला परतला जातोय तोपर्यंत ही जी डाळ आहे ती बऱ्यापैकी थंड झाली आहे. हाताने अशी चांगली मोकळी करून घ्यायची. आता तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट अशी मोकळी होते. हवं असेल तर दोन्ही हाताचा तुम्ही इथे वापर करू शकता. जर हा पदार्थ तुम्हाला डब्याला द्यायचा असेल, कारण डब्याला सुद्धा खूप एक छान ऑप्शन आहे, चपातीसोबत भाकरीसोबत खूप कमालीचा लागतो आणि जर तुम्हाला द्यायचं असेल दुसऱ्या दिवशी खूप घाई असेल तर तुम्ही
ही जी कृती आहे डाळीची किंवा डाळ मोकळी करण्याची, डाळ वाफवून घेण्याची, ही तुम्ही आधीच केली तरीसुद्धा चालेल. तर बघा कांदा चांगला ट्रान्सपरंट झालेला आहे. आता यामध्ये आता काही खूप जास्त मसाले घालायची गरज नाही. तर मी इथं काय करणार आहे, फक्त यामध्ये घातलेला आहे हिंग. हिंगामुळे छान स्वाद येतो आणि एक पाव छोटा चमचा भरून हळद घातली. कोथिंबीरसुद्धा फोडणीमध्ये छान टेस्ट देते. आता कोथिंबीर थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊ. तर साधारण अर्धा मिनिटांसाठीच परतून घेतलेला आहे. कोथिंबीरसुद्धा इथे छान सॉफ्ट झालेली आहे. आता जो मोकळा करून घेतलेला आपण बेसन आहे किंवा डाळ आहे ती मी यामध्ये घातलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता अतिशय मोकळी अशी झाली. परतल्यानंतर सुद्धा छान मोकळी होते. यावेळेस काय करायचं, गॅसची फ्लेम लो ठेवायची, कारण डाळ आहे ही कढईला हलकीशी चिकटू शकते. म्हणूनच डाळ वाफवून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला पाणी वगैरे नंतर घालण्याची गरज पडत नाही. ही डाळ अतिशय मोकळी सळसळीत होते आणि यामुळेच ही खूप जास्त दिवस सुद्धा टिकते. साधारण एक 3 ते 4 दिवस सुद्धा जर तुम्ही यामध्ये कांदा नाही घातला आणि छान परतून घेतली ना, तर फ्रीज शिवाय सुद्धा 3 ते 4 दिवस छान टिकते. चवीपुरतीचं मी यामध्ये मीठ सुद्धा घातलेलं आहे. पुन्हा छान परतून घेऊयात आणि याला ना छान वाफ सुद्धा आपल्याला द्यायची आहे. तर बघा साधारण एक मीठ टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी मी छान परतून घेतलंय. त्यामध्ये जर तुम्हाला असे थोडेसे जाडसर गुठळ्या दिसत असतील तर त्यासुद्धा मोडून घ्यायच्या आहेत. वाफ बसल्यानंतर तसंही त्या मोडल्या जातात. यावरती झाकण ठेवूयात आणि साधारण 2 मिनिटांसाठी छान दणदणीत अशी वाफ देऊयात. इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी वाफ बसलेली आहे आणि तुम्ही इथे पाहाल तर अजिबात हा झुणका असा खाली कढईला चिकटलेला नाही. पण बऱ्याचदा आपण काय करतो ना, की डाळ वाटून घेतली की लगेचच ती फोडणीमध्ये घालतो आणि वरून थोडंसं पाणी शिंपडल्यासारखं करतो. पण हवी तितकी मोकळी सुद्धा होत नाही आणि ही डाळ खाली कढईला चिकटण्याची खूप दाट शक्यता असते. म्हणून जी मी ट्रिक वाफवण्याची दाखवली ना, ती जरूर तुम्ही ट्राय करून पाहायला हवी. तुम्ही पाहालच की अतिशय मोकळा आणि चविष्ट असा इथे डाळीचा झुणका तयार होतो किंवा डाळीचं पिठलं तुम्ही इथे म्हणू शकता. तुम्ही जर डाएट करत असाल ना, तर डाएटमध्ये सुद्धा तुम्ही हा पदार्थ नक्की इन्क्लूड करू शकता. हा असाच खायला सुद्धा खूप छान लागतो. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त खात राहा.